सगळ्यात मोठी जंप बंटी हायेस्ट जंप पवार जो एक ढोल्या वेली खाली स्पायडरमॅन बॅटमॅन निसर्ग आणि निसर्गामध्ये हा आंबा बघा. ह्या रिंग्या आहेत गावचा नैसर्गिक साबण. तुम्ही बघू शकता जो आपला लाल कलरचा जो शोध लागला तो इथूनच लागला कोकणामध्ये. आणि मित्रांनो आता आम्ही जातोय कलमामध्ये. मागे आपला ब्लॉग आला तेव्हा आपले खूप आंबे होते. सो आता माहीत नाही आंबे आहेत की नाही. बाकी आपली पुरी टीम बघू शकता. आपली पुरी टीम या ठिकाणी जाते आज आंब्यावरती हल्ला करायला. गावामध्ये मित्रांनो आंबे संपलेले आहेत. जे आंबे राहिलेत ते आता आपण जाऊन बघणार आहोत. बाकी मित्रांनो इथे येताच आपल्याला एक छोटासा आंबा भेटलेला आहे बघा. आणि मला पण पाहिजे. अजून एक आंबा भेटलेला आहे तो पण मी दे नो बेबी नो. तुम्ही बघू शकता आंब्याची साईज बघा. व्हेरी स्मॉल आंबा बट व्हेरी स्टील व्हेरी गोड एकदम गोड आंबा. सो ते बघा आता हा आमचा इथे कलम आहे. सो आपण आता कलमात जाऊन बघणार आहोत आपले आंबे किती आहेत ते. कारण मागच्या ब्लॉगमध्ये आपले खूप सारे आंबे होते ते मी तुम्हाला दाखवलेले. सो आता माहीत नाही किती आंबे राहिलेत ते. तर ठीक आहे मित्रांनो. बाकी कोकणामध्ये खूप भारी वाटतं आहे सध्याचं जे कोकणातलं जे वातावरण आहे ते खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे. बाकी मित्रांनो इथे येताच एक रानमेवा आपल्याला दिसलेला आहे तो म्हणजे करवंद. आता मी तुम्हाला आमची गाणी दाखवत आहे. तिथे चुप रे तिथूनच आमच्या गावाला पाणी वगैरे जातो प्यायचं वगैरे. ते बघा त्यात 2 टाक्या बघा. हा इथे बंधारा बांधलेला आहे. तो ही ढोरं वगैरे गुरं वगैरे असतात त्यांच्यासाठी हा बंधाऱ्यातला पाणी म्हणजे पाणी वाहता येतो. ओके बघा ह्या ज्या 2 टाक्या आहेत यांच्यामध्ये प्यायचं पाणी आहे. त्याच्यावरती पण आहे पाणी ते सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता आता इथे वडाच्या वेली आहेत त्याच्यावरती बघा. सगळ्यात मोठी जंप बंटी हायेस्ट जंप. आता विजेश पवार जो एक ढोल्या वेली खाली ही मजा आहे मित्रांनो कोकणामध्ये झाडाला टांगाय बिंगायची. चल 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 त्या कावल्या हातात आला इथे इथंच कोसालची दगडीवरती. गेला कुपनीत चला बस. स्पायडरमॅन बॅटमॅन बॅटमॅन. तर मित्रांनो आता आम्ही कोकमीवरती जातोय. तिथे कोकम आहे बघा मित्रांनो. इथे कोकम आहे दाखवतो तुम्हाला वरती आहे. थांबा थोड्या वेळाने दाखवतो. तर मित्रांनो हे बघा कोकम कुठं आहे. कोकम हा बघा दिसला हा बघा एक दिसला इथे. हे कोकम आहे त्या कोकमीवरती. हे बघा कोकम हे बघा दिसतील की नाही. कोकम दिसत आहेत. थोडं डार्केस्ट एरिया आहे ना त्याच्यामुळे कोकम दिसत नाहीत. इथे मित्रांनो आता तुम्हाला हे बघा मित्रांनो हे बघा कोकम 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 हे कोकम. हे बघा आमचा एक मनुष्यवती चढलेला आहे. कोकम काढण्यासाठी मनुष्यवती चढलेला आहे. आणि ऑलरेडी 4 मनुष्य खाली बसलेले आहेत. 5 मनुष्य खाली आहेत. सो आता आपण किती कोकम काढतोय किती संख्येने कोकम काढतोय ते सुद्धा आपण दाखवणार आहोत. संख्या चला मित्रांनो थोडा ॲडव्हेंचर रोड आहे तरी पण ठीक आहे. पातेरा बघू शकता तुम्ही इकडे पातेरा वगैरे
बाकी आपला एक मनुष्य वरती चढलेला आहे, तो स्ट्रगल करत आहे कोकमसाठी. आणि कोकमांची संख्या वाढत आहे सध्या कोकणामध्ये. खाली आपले विद्यार्थी कोकम पकडत आहेत आणि एक उघडा विद्यार्थी आहे तो मित्रांनो बघू शकता. नुबडा विद्यार्थी. ये भाई टाकला मी. तुला काय वाटला? तू बोलशील धावेला येऊन मी नको ऐसा नाही चलेगा. असं कोकणामध्ये उघडे बिगडे राहायला चालतो. आणि मित्रांनो ठीक आहे, कोकम वरना येत आहेत, खाली पकडतायत, जमवतायत. हे बघा मित्रांनो ताजे कोकम जे आपण आता सध्या झाडावरनं काढलेले आहेत. कोकमच्या लाल गुलाबी कोकमी जे कोकम आम्ही काढलेले आहेत. बहुतेक तर कोकम आम्ही काढलेले आहेत. तर आता बघा आपला प्राणी आणि आता सर्व कोकम वगैरे आम्ही या कुरकुरेच्या कागदामध्ये भरलेले आहेत. इट्स यमी. हां इट्स यमी. कोकम तर ओरिजिनल एकदम ताजा ओजी चुकला त्याच्यात साडण्या पण चावून का या ओरिजिनल आंबट होता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जो आपला लाल कलरचा जो शोध लागला तो इथूनच लागला कोकमातून. दाखव लाल कलर. हे बघा लाल. अरे बाटल काढ ना. बाटलीचा हिरवा कलर आहे. हे बघा लाल कलरचा शोध इथूनच लागला असणार. इथूनच लागला. मित्रांनो आमच्या निगोबावरचा पक्षाचा आवाज काढताय. कुकरू 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 कुकरू. तू काढ. अरे कोंबडीचा तरी काढ. काढ. मित्रांनो हे बघा आम्ही पहिले जेव्हा शाळेत होतो तसं आम्ही असा आवाज काढायचो जंगलामध्ये जाताना, जेणेकरून कोणताही प्राणी आमच्याकडे आकर्षित नाही होणार. हे त्यासाठी प्राण्यांना दूर भागवण्यासाठी हा आवाज होता त्यावेळेस. जेव्हा कोणताही देखो गाइस आम्ही जातो आता बघूया कलमामध्ये जर पेर उघडे असेल तर जाऊ. बाकी इथे एक नीव होता. नीव नाही आता. सो हा बघा असा आमचा हा कलम आहे. तर बघूया कलमामध्ये जर जायचं असेल तर जाऊया. बाकी तुम्ही करवंद बघू शकता. पब्लिक का व्ह्यू देखो. आणि सध्या वातावरणामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. जो आकाश निळा होता तो आता काळा पडत चाललेला आहे. तुम्ही बघू शकता. मित्रांनो आता आम्ही कलमामध्ये एंटर झालेलोच. आंबे संपलेले आहेत मित्रांनो. हां हां व्हिडिओ येते. काहीच आम देखो वापिस से रिटर्न आहे बघा. निसर्ग आणि निसर्गामध्ये हा आंबा. मित्रांनो तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे. बस हे जास्त नको मित्रांनो. एक कच्चं पण पडतील. सो या निसर्गामध्ये आंबा खाण्याची वेगळीच मजा आहे. कलमामध्ये येऊन झाडावरचा ताजा फ्रेश आंबा. कसा वाटला आंबा? एक नंबर. ठीक आहे. हे ऋतिकचा आंबा हो. हा कलमी आंबा ऋतिकचा पण एक नंबर आहे. आंब्याला नाद नाही. दुधून आंबा भेटणार नाही. जाऊ नका दोस्तों. इस वक्त हमारी टीम आम का स्वाद ले रही है. मॉर्निंग का नाश्ता दोपहर के इस टाइम पर. कितने बजे? 1 बजे. दोपहर के 1 बजे हम लोग यहाँ पर आम खा रहे हैं, जो कि एक स्वादिष्ट फल है. कितना भी खाओ, अनलिमिटेड. ए भाई तो कच्चा आहे तो नाही बरोबर लागणार. मला पाडून जे आंबा खाय मजा नाही. कशातच नाही. आंबे सध्या उलागलेले आहेत बघू शकता. इकडे पण नाही. बघू शकता मंडळी.
आपल्या गेल्या ब्लॉग्समध्ये या आंब्यावरती सुद्धा आंबे होते कलमाचे, बट सर्व आंबे आता काढलेले आहेत आणि फक्त आता हे बघा एकाही कलमाच्या आंब्यावरती आंबा आता राहिलेला नाही आहे. ठीक आहे, हे आंब्यांना आपण मिस करू मित्रांनो. हे बघा बाकी आंबे होते, आंबे तर कलमाच्या आंब्यावरती आंबे नाही राहिलेले आहेत, बट लिटीवरती राहिलेले आहेत. चांगल्या बोले. ठीक आहे मित्रांनो, आता नवीन ट्रेंडला आला आहे चांगल्या. ठीक आहे, सो आता लिटीवरती थोडेफार काही आंबे राहिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा थोडेफार आंबे लिटीवरती राहिलेले आहेत. सो त्याचाच स्वाद घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो. ठीक आहे, भरपूर स्वाद घेतलेला आहे. हे बघा अखंड उपाशी संघटना. ठीक आहे, सो आता आपण इथून डायरेक्ट आता घरी जाणार आहोत. आंबे वगैरे खाल्लेले आहेत मस्त, खूप आंबे वगैरे खाल्लेले आहेत. सो आता आपण बघूया आपला आजचा जो ब्लॉग आहे. हा बघा माकड, बघा गायरनचा माकड, द मंकी द बॉय, या मैं हूँ मंकी. बघा ह्या रिंग्या आहेत, गावचा नैसर्गिक साबण, निसर्गातून भेटलेली एक अनमोल वस्तू जी आपण साबणाप्रमाणे आपण यूज करू शकतो. जुन्या गाडी लोक आंघोळ करायला वापरायचे. जुन्या गाडी लोक आंघोळ करायला वापरायचे. रिंगे बोलतात, रिंगे एकदम नैसर्गिकरित्या पूर्ण एकदम नैसर्गिकरित्या हात धुतला जातो. हात बघा पूर्ण नैसर्गिकरित्या इथे हात वगैरे धुत आहेत जुन्या पद्धतीनुसार गाईस. ठीक आहे, आपण वास पण भारी आहे. आता आपण जातोय घरी. आता जो आजचा जो ब्लॉग होता सो इथे संपन्न होतोय आता. सो ब्लॉगला प्रेम द्या, लाईक द्या आणि लवकरच आपले 1K कंप्लीट होणार आहेत. सो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आपण लवकरच 1Kचा सुद्धा सेलिब्रेशन करणार आहोत. सो बाय, लव यू. आजचा हा आंब्यांचा ब्लॉग इथे, बाय.